वेलकम मॅम. तुम्ही शीर्षक जॉईन केला आणि तुम्ही जॉईन केल्यापासून ते आतापर्यंतचा जर्नी तुमचा कसा झाला तो थोडक्यात आमच्याशी शेअर करा. मी स्वाती सोलापूरवरून आहे. माझं एज 39 आहे. योगा क्लास लावण्याच्या आधी मला लोअर बॅक पेनचा त्रास होता. जो मी खाली जेवताना बसल्यानंतर मला चमक यायची, म्हणजे खुर्चीमध्ये किंवा खाली फरशीवर बसल्यानंतर तो त्रास माझा 100% आता कमी झालेला आहे. मी बसलेली आधी बसता येत नव्हतं. आता मीला बसता येते खाली. उठताना वगैरे मी हाताचा आधार घेऊन उठत होते, तर तेही माझं कमी झालेलं आहे. अच्छा, मग स्पॉन्डिलिसिस विषयी काय सांगताल? अजून स्पॉन्डिलिसिस पण त्याविषयी प्रॉब्लेम. स्पॉन्डिलिसिस ऑफिसमध्ये काम केल्यामुळं माझं शोल्डर पेन होत होतं, शोल्डर ब्लेड मध्ये, आणि पहिल्या दोन नेक पेन वगैरे व्हायचं मला. तर आपला क्लास केल्यामुळे माझा तोही 80% सध्या कमी झालेला आहे. जे काही सकाळी थोडंफार दुखतंय, तर ते आपला क्लास केल्यानंतर पूर्णतः निघून जाते, म्हणजे दिवसभरामध्ये मला काही त्रास होत नाही. आणि दिवसभर तुम्हाला दुपारी झोप येणं किंवा बॉडी पेन होणं, ते दुपारची झोप आणि ब्रीदिंग विषयी काय सांगतात? तेही तुम्ही प्रॉब्लेम शेअर केला होता की तुम्हाला दुपारी झोप यायची आणि ब्रीदिंगचा प्रॉब्लेम, तो कसा काय कितपर्यंत सॉल्व्ह झाला की नाही झालाय, कसा झाला? हो. तर पहिल्या आधी योगा क्लासच्या आधी ब्रिदिंगचा प्रॉब्लेम भरपूर होता. नाकाने आणि तोंडाने असं श्वास घ्यावा लागायचा, म्हणजे मुख्यतः जेवल्यानंतर जास्त व्हायचं. हम्म, हम्म. अ, की मला थोडंसं ब्लोटिंग व्हायचं आणि दम लागायसारखं असं व्हायचं. पण क्लास केल्यामुळं आता तो त्रासही मला होत नाही असं. अरे वा, व्हेरी गुड. लंग कॅपॅसिटी म्हणजे वाढली आहे, वाढली. श्वास रोखून वगैरे करून. हा, ओके, ओके. असं. व्हेरी गुड. तुमची अशीच जर्नी तुमची सुरू ठेवा. अशी हेल्दी जर्नी चालू ठेवा. तुमचा फीडबॅक मिळाला. थँक्यू, थँक्यू सो मच.